मित्रांनो, या योजनेचे स्वरूप हे पात्र महिलांना दरमहा त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 1,500 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे। आणि यातच ज्या महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येणार आहे। या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे, कोण लाभार्थी यासाठी पात्र आहे याची माहिती आपण खाली पाहणार आहोत। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे। साधारण लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 1,500 रुपये दरमहा घेण्यासाठी पात्र आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड लागणार आहे। सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्नात 2.5 लाख पर्यंत असावे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, सादर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतात। यासाठी पुढील प्रक्रिया आहे। पात्र महिलास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल। जर महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नगरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड, सेतू सुविधा केंद्रात या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। या ठिकाणी अर्ज सादर केल्यानंतर अर्ज प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे। त्यानंतर अर्जदार महिलांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे, जेणेकरून फोटो आणि ई-KYC त्यांची करता येणार आहे। योजना कधी सुरू होणार आहे? तर ही योजना 1 जुलै 2024 रोजी सुरू होणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 पर्यंत आहे। तर या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे? तर डीबीटीद्वारे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये प्रतिमाह इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। काही अडचणी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचे उत्तर आपण लवकरच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तुम्हाला जर हा योजनेचा GR पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे आपण हा GR दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।